नमस्कार मंडळी. आज गोकुळाष्टमी आणि आज आपल्या स्वतःच्या जन्मदिनी प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज आपल्या या सुंदर सर्वांच्या हास्ययोग संघासाठी त्यांची मुलाखत देण्यास येत आहेत. आपण सर्वजण त्यांचे सहर्ष स्वागत करूया. महाराज आसनस्थ व्हावे. प्रवासात देवा काही त्रास झाला नाही ना? तसं श्रीमती चित्रे यांच्या सुविद्य स्नुषेस तिच्या आलिशान रथातून आपल्याला आणण्यासाठी पाठवले होते. नाही, प्रवासात फारसा त्रास झाला नाही. आणि श्रीमती दाते यांच्या सुनेने आमच्या गुजरातचा ढोकळा आणि साजूक तुपातील शिरा अप्रतिम केला होता. हो ना. अहो ऐका तुम्ही, आपलं त्या चित्रे मॅडम आणि त्या दाते मॅडम त्यांना चांगलं गुंडाळे आणि पेट्रोल आणि नाश्त्याचं बिल दिलंय पाठवून खजिनदार वाडकर यांनी आणि कुलकर्णी वहिनींकडे. काही नाही, काही तुम्हाला काही नाही. चला आता सरळ मुलाखतीला सुरुवात करूया. आपल्या नावापासूनच सुरुवात करा. मी यादव श्रीकृष्ण वसुदे. माझी जन्मकथा अगदी वेगळी, कारण माझा जन्म मथुरेतील तुरुंगात झाला आणि बालपण गोकुळात. बरोबर, पण सर आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठून झालं? त्यावेळी डोनेशनचा रेट काय होता? डोनेशन कसलं हो, आम्ही गुरुकुलात राहत होतो. सांदीपनी इन्स्टिट्यूट मधून एसएससी झालो. डेअरी फार्मिंगचे शिक्षण मी घरातूनच बालपणीच मला मुरली वादक म्हणून प्रसिद्धी मिळाली. देवा राग नका मानू. आता सरळ मुद्द्यावरच येते. लहानपणापासून आपल्यावर दही दूध लोणी याचा अपहार केल्याची प्रकरण शेकली होती म्हणे. माननीय देवेंद्रजी आपल्या माग ईडी लावायच्या विचारात आहेत असं समजतंय. लावू द्या तो. अहो विना सहकार नाही उद्धार यांचे ब्रीदवाक्य आहे. मी आणि माझे सहकारी आम्ही एकमेकाला सहाय्य करून ओघे संबंध या विचाराचे आहोत. तेव्हा दूध दह्याचे समान वाटप व्हावे अशी आमची इच्छा असते. पण देवा यात आपल्याला काही धोका नाही ना? छे, अरे मी माझे हात काळे कधीच करत नाही. माझा सहकार म्हणजे माझा शर्ट तुझा साबण तू भारतीय राजकारणासारखं आहे. मग ठीक आहे बुवा. पण देवा आपल्या पुढच्या वाटचालीविषयी काय सांगाल? त्यानंतर आम्ही राजकारणात प्रवेश केला. अच्छा. कंस चाणूर यांच्या निलया पराभव केला. भारतीय युद्धात मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स मधून पांडवांतर्फे कौरवांकडे अँबॅसेडर म्हणून काम पाहिलं. म्हणजे राजदूत म्हणून तिकडे गेलात. मग तुमची शिष्टाई सफल झाली का? नाही रे. वाटाघाटी फिसकटल्यावर मी प्रत्यक्ष आर्मी जॉईन केली आणि अर्थात सारथ्याच्या खात्यावर माझी नेमणूक झाली. तुम्ही सर्व आपल्याला माहीतच आहे. होय होय समज. पण आपली अलौकिक कामं मात्र याच कालावधीत पार पडली नाही. आपला भगवद्गीतेसारखा दैदिप्यमान ग्रंथही आपण लिहिला तेव्हा. होय, अर्जुनाला पुढे करून सर्व जगाला संदेश देता आला. देवा हे नाजूक प्रश्न विचारू शकते का मी? बिंदास. आपल्याकडे लपून छपून काही नाही. आपण रुक्मिणी देवींचा हरण करून प्रथम विवाह केला. आपल्या द्वितीय पत्नी सौ सत्यभामाबाई अत्यंत शीघ्रकोपी असल्याचं समजतं.
नंतरही जांबुवतीचं पाणी ग्रहण केलं. अहो इकडे एक मॅनेज होता मुलं पुढे वाटत होती. आपण एवढी प्रकरण कशी काय बाबा ही करामत कशी केली? हो, हा प्रश्न आपण भारतातील राजकारण्यांनाच विचारा. लक्षात आलं ना? आलं तेव्हा समजलं. बर आता वेळ आहे रॅपिड फायरची. एकच उत्तर द्यायचा, आधे मध्ये नाही, एकच उत्तर द्यायचं. बर आता सांगा मला, आपली जास्त ओढ कोणाकडे, राधा का रुक्मिणी? जरा अवघड आहे हा प्रश्न. म्हणजे ती ऐकेल ना, हळूच कानात सांगते. अर्थात राधा. रुक्मिणी प्रियपत्नी आहेच, पण सांगू का, राधा माझा श्वास आहे. कारण तिचं निरपेक्ष, निस्वार्थी, उदात्त प्रेम मला जास्त महत्वाचं वाटतं. आता दुसरा प्रश्न. हा, भक्तांपैकी लाडको कोण, अर्जुन का सुदामा? अर्थात अर्जुन. सुदामा हा माझा बालमित्र. आम्हा दोघांचा एकमेकावर खूप जीव. पण खरं म्हणशील ना, तो लाडका अर्जुन. देह फक्त दोन, पण आम्ही एकमेकांशिवाय अपूर्णच आहोत. बर दे, आपल्या दोन भगिनी, त्यातली प्रिय भगिनी कोण, द्रौपदी का सुभद्रा? सुभद्रा माझी बहीण आहे, पण अर्थात द्रौपदी, जी माझी सखी बहीण सर्व काही. क्षणाचाही विचार न करता माझ्या कापलेल्या बोटाला वरजरी शालू काढून चिंदी बांधणारी ही द्रौपदीच. देवा, आपण इकडे येऊन आमच्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली बरं. आणि मुख्य म्हणजे विनामूल्य आला तो. हो, हल्ली कसली टुक्कार लोक सुद्धा काय मानधन मागतात. बर आता ऐका, आपल्या सुग्रास भोजनाची व्यवस्था आमच्या सोसायटीतल्या भजी स्पेशालिस्ट सौ पिंगळे वहिनींकडे केलेली. पुरणपोळी, भजी, मसाले भात, रस्सा असा परिपूर्ण मेनू आहे. आणि त्यानंतर सौ ज्योती तोडकर यांच्या हवेशीर गार्डन फ्लॅट मध्ये आपली शयन व्यवस्था केली. अहो हे कोण आहे, 1 ते 4 इथं वामकुक्षा हवी. बरं ऐकून घ्या, या सगळ्या मैत्रिणींकडे विना मोबदला यांना कामाला लावते आणि ती विलई खजिनदारांकडे देते पाठवते. बरं जाता जाता असं विचारलं तर चालेल का? विचारावं. आमच्या सुंदर सहवासातले ते भक्त कोण, त्यातलं तुमचं लाडकं कोण, संजीवनी का रेखा? अरे आपण सर्वच माझ्या जन्मोत्सवाला आलात. आपण सर्वच मला प्रिय आहात. त्यामुळे मी सर्वांवर प्रसन्न आहे. सगळे आमच्यासारख्या या कष्टित सामान्य माणसांकडे येऊन तुम्ही आम्हाला खरंच उपकृत केलं. तुमचे कसे आभार मानू मला नाही कळत. माझं मन अगदी भरून आले. पण एक वचन मात्र मी मागली, दरवर्षी गोकुळ अष्टमीला आमच्याकडे नक्की या. निश्चित आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि